नमस्कार. आज आपण तयार करणार आहोत सुक्या भेळीला जी चटणी लागते ती चटपटीत चटणी जी भैयाकडे मिळते त्या पद्धतीने आपण करणार आहोत. त्यासाठी मी घेतले आहेत सालासकट भाजलेले चणे पाववाटी घेतले आहेत. त्यानंतर घेतली आहे कोथिंबीर धुवून पुसून घेतली आहे छान कोरडी करून, अजिबात त्याला पाणी नको. त्याचप्रमाणे कढीपत्त्याची 15 ते 20 पानं घेतली, तीही धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. पुदिन्याची 20 पानं घेतली आहेत, 20 ते 22 पानं, ती धुवून पुसून घेतलेली आहेत. मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेऊ शकता. त्यानंतर घेतले पाव चमचा जिरं, पाव चमचा धणे घेतलेत. त्यानंतर घेतले आमचूर पावडर तुम्ही घेऊ शकता पाव चमचा. मी इथे सुकलेल्या आंब्याची फोडी घेतलेल्या आहेत. त्यानंतर सुंठ तुम्ही घेऊ शकता पाव चमचा. मी इकडे सुकवलेलं आलं घेतलं आहे. त्यानंतर घेतलं थोडासा हिंग, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घेतलं आहे मी. यानंतर अर्ध लिंबू पिळून घेते. त्याच्यामध्ये बिया घालायच्या नाहीत, नाही तर मग ते कडू होईल. तर लिंबू पिळून घेते थोडंसं ओलसरपणासाठी. बाकी सगळ्या वस्तू मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता हे मी मिक्सरला लावणार आहे, पण मिक्सर चालू बंद असा करणार आहे. त्यामुळे ही भेळेची जी चटणी आहे ती भरड फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल. तर त्या पद्धतीने मी हे मिक्सरला लावून घेते. आता आपली चटणी छान तयार झालेली आहे. ही चटणी बाहेर 5 ते 6 दिवस आरामात छान राहते. फक्त त्याला पाण्याचा अंश नको. डब्यात भरून छान ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला हवी तेव्हा भेळ किंवा इतर गोष्टींमध्येही आपण ही वापरू शकतो. तर नक्की तयार करून पहा चटपटीत सुक्या भेळीची चटणी.